खातेवाटप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता ऍक्शन मोडवर आलेत। वित्त विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ते आढावा घेणार आहेत। 11 वाजता मंत्रालयात अजित पवार वित्त विभागाची आढावा बैठक घेणार आहेत। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सुद्धा आढावा ते घेणार आहेत। बातमी आपण पाहतोय, अजित पवार हे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। वित्त विभागाचा 11 वाजता ते आढावा घेतील। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा देखील आढावा घेतील। अजित पवार यांची प्रतिमा मुळात मंत्रालयात जास्त वेळ घालवणारे मंत्री म्हणून अजित पवारांची प्रतिमा आहे। अगदी सकाळी पहाटे सुद्धा अजित पवार हे मंत्रालयात असल्याची वृत्त अनेकदा समोर आलेली आहेत। त्यामुळे अजित पवार हे आता पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर येत आहेत। वित्त विभागाचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा अजित पवारांकडून घेतला जाणार आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, खरं तर अजित पवारांची मंत्री म्हणून जी प्रतिमा आहे ती सुद्धा अशीच आहे की अधिक काळ ते मंत्रालयात घालवतात आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आता अजित पवार ऍक्शन मोडवर येत आहेत। अगदी बरोबर आहे विक्रांत। अजित पवारांची प्रतिमा आहे की ते लवकर मंत्रालयात येतात आणि त्यांचा कार्यभार जो आहे तो स्वीकारतात आणि कामाला देखील सुरुवात करतात। आता देखील वित्त विभागाची आणि उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत। 11 वाजता मंत्रालयात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे आणि वित्त विभागाचा खऱ्या अर्थाने ते आढावा घेणार आहेत। त्यासोबत ती बैठक झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचा देखील ते आढावा घेणार आहेत। मात्र आपण जर बघितलं असेल तर अजित पवार नेहमी सकाळी 7 वाजता जे आहे ते त्यांच्या कामाला सुरुवात करतात। त्यानुसार आज देखील खाते वाटप झाल्यानंतर अजित पवार आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत आणि आता ते वित्त विभागाची 11 वाजता बैठक घेणार आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।